स्पर्शतीच्या प्रेमाचा भाग 29. बाबा, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. मोहिनीने सकाळी नाश्ता करताना तिच्या बाबांसोबत पियुष कडून मिळालेल्या 20 लाख रुपये विषयी बोलायचं ठरवलं. म्हणून आज ती जरा निवांत तिच्या बाबाजवळ बसली होती. बाबा, तुम्हाला खरंच पियुष कडून माझ्या लग्नाचा खर्च रूपी मिळालेले 10 लाख रुपये नको आहेत का? तिने तिच्या बाबांना प्रश्न केला. अजिबात नाही. मला त्या नालायक माणसाचा 1 रुपया पण नकोय. आणि मोहिनी, त्याच्याकडून तुला मिळालेले पैसेही तू नको वापरू. आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. मोहिनीचे वडील तिला समजावत बोलत होते. हो बाबा, मला पण नकोय ते पैसे. म्हणून मी काहीतरी ठरवले आणि तेच तुम्हाला सांगायला आज मी तुमच्याजवळ बसली. बाबा, ते पैसे मलाही नको होते, पण ज्या माणसाला पैशाचा आधीच इतका माज होता त्या माणसाला का म्हणून पैसा सोडून द्यायचा? आणि तसंही समुद्राच्या पाण्यातून 1 बादलीभर पाणी घेतल्याने समुद्राच्या पाण्यात कोणती कमतरता भासणार आहे का? पण त्याच 1 बदलीभर पाण्याचं महत्त्व त्या लोकांना जाऊन विचारावं, ज्यांना एक बादलीभर पाण्यासाठी रानमाळ भटकावं लागतं. म्हणून मी पियुषला पैसे सोडले नाहीत. म्हणून मग आता ते 20 लाख रुपये तसेच ठेवले आणि 5-5 लाख रुपये असे 4 टप्पे करून सामाजिक संस्थांना दान द्यायचे ठरवलं आहे. 5 लाख रुपये एका अनाथ आश्रमात देऊया, 5 लाख रुपये वृद्धाश्रममध्ये देऊया, 5 लाख गरजू महिला ज्यांना पतीचा नाही आणि आई वडिलांचाही आधार नाही अशा महिलांसाठी देऊया आणि उरलेले 5 लाख एक संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये देऊयात, असं मला वाटतं. यावर तुमचं काय मत आहे? अतिशय योग्य निर्णय घेतलास मोहिनी. आपल्याजवळ खूप काही असलं तरी त्यातून थोडंफार कोणाच्या तरी सत्कारने आपण कामी पडावं. दिल्याने वाढत जातं. छान केलंस तू हे. तसंही पियुषला 20 लाख रुपये म्हणजे काहीच नाहीये, पण त्याचं 20 लाख रुपयांचं महत्त्व इतर गरीब लोकांना काय आहे याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. म्हणून तू ठरवलं तसं प्रत्येक ठिकाणी 5-5 लाखाचे चेक देऊन दे. तुझ्या अशा वागण्याचं कधी कधी खूप गर्व वाटतो मोहिनी. पण बाळा, आता आधीसारखं शांत मोहिनी आणि गरीब स्वभावाची नको राहू बेटा. आयुष्यात प्रत्येक वेळी आम्ही सोबतच राहू असं नाहीये ना. थोडी कणखर हो, हिम्मत ठेव स्वतःमध्ये. जशी कोर्टात लढायला तयार झालीस ना, तशीच आता आयुष्यात लढायला तयार राहा. तुला वाटेल तसं आयुष्य जग. तुझं नवीन आभाळ तुझी वाट बघतंय. उंच भरारी घे. लग्नाआधीच तुला ह्या गोष्टी सांगितल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. पण तेव्हा सतत तुझ्यावर बंधन लावलेत. एकाच कोशात तुला डांबून ठेवलं आणि अनोळखी माणसाच्या ताब्यात तुला देऊन दिलं. विचार नाही केला की एखाद्या आपला पाळीव प्राणी जरी आपण कोणाच्या ताब्यात दिला तरी तो प्राणी आपल्यासाठी कासावीस होतो. घराची वाट सुगंध घरापर्यंत येऊन पोहोचवतो. पण तू तर काळजाचा तुकडा आहेस पोरी. तुला अशा नराधमाच्या ताब्यात देताना फक्त तिथलं ऐश्वर्य बघितलं, पण त्या लोकांचं मन नाही बघितलं आणि सरळ सरळ त्यांच्या हवाले करून दिलं. तुझ्यावर आलेल्या ह्या परिस्थितीला मीच जबाबदार आहे. मोहिनी, जमलं तर प्लीज मला माफ कर बेटा. मोहिनीचे वडील आज खूप गहिवरून गेले होते, कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांना मोहिनीची हालत बघवत नव्हती आणि मनात ते तिच्या सर्व परिस्थितीला स्वतःला जबाबदार समजत होते. आणि आजवर दाबून ठेवलेल्या भावना त्यांनी मोहिनीजवळ मोकळ्या केल्यात. बाबा प्लीज, हे काय करताय तुम्ही? असं खचायचं नाहीत आता. आणि हो, तुम्हाला थोडंच माहिती होतं की ते लोक असे असणार म्हणून. मग प्लीज सर्वात आधी मनातला गैरसमज दूर करा आणि मला जवळ घ्या. मोहिनीने बसल्या जागेवरूनच तिच्या बाबांना घट्ट मिठी मारली. बाबा, आता तर नवीन सुरुवात आहे ही आयुष्याची. मला आता मस्त नोकरी करायची. काही दिवस अगदी माझ्या पद्धतीने जगायचे मला. दादा वहिनीसोबत मुंबईला मस्त आयुष्य जगते मी आणि गावी आल्यावर तुमच्यासोबत मस्त वेळ जातो. सांगा, यापेक्षा सुख म्हणजे दुसरं काय असतं? बाकी तुमच्या मते सुख म्हणजे अजून काही असेल तर ते नंतर बघू आपण. सध्या तरी काही दिवस मी माझ्यासाठी जगणार. मोहिनी माझ्यासाठी म्हणत तर होती, पण मनात मात्र प्रसादसाठी सर्व काही चालू होतं. प्रसादचा विचार मनात येताच थोडं गोड गोड हसू पण आलं आणि तिने बाबांना लाडाने अधिकच घट्टीमिठी मारली. अरे यार, सकाळी सकाळी पानसट जोक नको करूस आता. एक तर मी गेल्या 2 दिवसापासून आधीच खूप थकलेलो आहे, म्हणून जरा शांत झोपून दे. प्रसाद सुनीताला फोनवरून चिडून बोलत होता, कारण तिने त्याची झोपमोड केली होती आणि सकाळी सकाळीच तिच्या साखरपुड्याची बातमी तिने प्रसादला ऐकवली. आणि प्रसाद ताडकन बेडवरून उठून बसला. त्याला हे सर्व खोटं वाटत होतं, पण सुनीता मात्र खरं तेच सांगत होती. तो मुंबईमध्ये नाही म्हणून तिची खूप चिडचिड होत होती. येत्या 2 दिवसात साखरपुडा आणि
पुढच्या महिन्यात लगेच लग्न असं सर्व ठरलं होतं. सुनीताच्या नात्यातल्याच एक ठिकाणी तिचं लग्न जमलं होतं. मुलगा तिच्या ओळखीतलाच होता आणि नात्यातलाच होता, म्हणून तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण दोघंही एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. पण आता साखरपुड्याला प्रसाद नसणार म्हणून ती त्याच्यावर खूप चिडली होती. पण प्रसादने तिला खूप समजूत घातली. मोहिनीविषयी थोडं समजावून सांगितलं तेव्हा कुठे ती शांत राहिली. साखरपुड्याचं ठीक होतं, पण पुढच्या महिन्यात मात्र तिने त्याला लग्नाला यायचंच सांगितलं होतं आणि प्रसाद येणार आहे हे तिला माहीत होतं, म्हणून तिने मोहिनीला पण लग्नाला बोलवायचंच असं मनात ठरवलं. प्रसादसोबत बोलून झाल्यावर तिने तसाच मोहिनीला फोन करून तिची तब्येत वगैरे चौकशी करून मग लग्नाचं इन्व्हिटेशन दिलं. मोहिनीने लग्नाला नक्की येणार असं तिला सांगितलं. मोहिनीचं सर्व ऐकून सुनीता तिच्यासाठी आणि प्रसादसाठी मनातून खूप खुश झाली, कारण तिला वारंवार प्रसादच्या नजरेत मोहिनी दिसायची. म्हणून ती मनोमनी देवाला नेहमी विनवणी करायची की मोहिनी आणि प्रसादची जोडी जमू दे. आणि आता जवळजवळ तिच्या मनातलं सत्यात येणार हे ऐकून बरं वाटलं तिला. थोड्याफार गप्पा मारून सुनीताने मोहिनीला लग्नाला 1 दिवस आधीच येण्याचा आग्रह घातला होता. प्रसादला तर तिने 1 दिवस आधीच येण्याची धमकीच दिली होती. प्रसादने तिला होकार दिला तर होता, पण नक्की असं नव्हतं. प्रसादचं सर्व आवरून प्रसाद नाश्ता करत आणि न्यूजपेपर वाचत बसला होता. बाजूला शुभम पण येऊन बसला. शुभमचं आणि त्याच्या वडिलांचं बोलणं चालू होतं की काल मोहिनी आणि तिचे आईवडील का त्याच्या कारमध्ये आलेत आणि मोहिनीच्या वडिलांच्या कारला नक्की काय झालं होतं हे पण शुभम बोलत बोलत बोलून गेला. बोलता बोलता त्याने जीभ कचकरच प्रसादकडे बघितलं, पण प्रसादचं पूर्ण नजर न्यूजपेपरमध्येच होतं. सर्व ऐकून झाल्यावर प्रसादचे बाबा निघून गेले आणि आता प्रसादने न्यूजपेपरमधून डोकं काढून शुभमकडे मोर्चा वळवला. दादा, तुला कसं इतकं परफेक्ट माहिती की मोहिनीनं त्याच्या कारला नक्की काय झालं होतं ते? कारण कार बिघडली होती ती, तर आपण तशीच सोडून आलो होतो ना तिथे, मग तुला कसं कळालं? शुभम त्यांच्या वडिलांना पाठोपाठ नाश्त्याची प्लेट पुढे ढकलत उठून जाऊ लागला की तोवर लगेच मागून प्रसादचा प्रश्न आलाच मग कानावर. आणि शुभम डोक्याला हात लावतच जागेवर थबकला. म्हणजे बस का आम्ही मेल मरमर मारायचं तुझ्यासाठी आणि तुम्ही आमच्यावरच टांगा फलटी करायचं? शुभम मागे वळून येऊन प्रसादच्या खांद्यावर हात ठेवत त्याला बारीक डोळे करून बोलत होता. प्रसादला कळून गेलं की मोहिनी आणि तिचे आईबाबा जेव्हा हॉटेलमध्ये गेले तेव्हा शुभमनेच कारमध्ये काहीतरी रिकामे काम करून ठेवले होते आणि म्हणून ऐनवेळी कार स्टार्ट होत नव्हती. कंचनला आणायला इतकी मदत केलीस पुरे झाली रे आता दादा. आता नुसते उद्योग नको करू, नाहीतर ती मोहिनी समजेल की मीच तुला सांगतोय हे उद्योग करायला आणि तिच्यापासून जरा सांभाळूनच राहत जा. घारीसारखी नजर आहे बरं तिची, तर म्हणतात ताक ओळखणाऱ्यातली आहे. प्रसादने शुभमकडे बघत जागेवरच उठून शुभमला कानात सांगितलं आणि शुभम सोबत जोरजोरात हसू लागला. मग तर जपून मला नाही तुलाच राहावं लागलं तिच्या नजरेपासून. शुभमने पण जाता जाता उडवलीच प्रसादची. काय सांगू, तिची नजरच आहे तशी. ज्वलत तापत्या निखऱ्याची, क्षणात त्यात प्रेम तर क्षणात त्यात अंगारपण. पण आवडतो खेळ खेळायला तिच्या टपोऱ्या नयनाशी, कारण तिची नजरच आहे तशी, कोणालाही न समजणारी, फक्त आमच्यातला अबोल संवाद एकमेकांच्या मनात टिपणारी. तिची नजरच आहे तशी, सहजपणे कोणालाही न समजणारी. प्रसाद आता काय त्या सरपंच ज्यूसचं बनवतो की काय टेबलवर? काय आहे हे असं? किती तो पसारा? हातातल्या सुरीने प्रसादने त्याच्या समोरच्या सफरचंदचे मोहिनीच्या नजरेच्या आठवणीने मध्ये हरवत असताना बारीक बारीक तुकडे करून ठेवले होते आणि त्यातला पूर्ण रस टेबलवर इकडे तिकडे पसरला होता. आणि हे सर्व बघून त्याची आई त्याच्यावर भयंकर चिडली होती आणि हा वेडा डोक्याला हात लावून तिच्याच नजरेत जाऊन बसला होता. डिवोर्स नंतर 8 दिवसांनी डिवोर्स ऑर्डर मिळाली होती तेव्हा कुठे मोहिनीला हायसं झालं, कारण डिवोर्स ऑर्डर मिळाल्याशिवाय डिवोर्सला काही अर्थ नसल्यासारखाच आहे. कायद्यानुसार मोहिनीला डिवोर्सच्या तारखेच्या 1 महिना पूर्ण होईपर्यंत तरी कोणाशीच लग्न करता येणार नव्हतं, कारण काही पती पत्नी डिवोर्स नंतर ही परत एकत्र येण्याची इच्छा असेल तर त्यांना डिवोर्स नंतर 1 महिन्याचा अवधी असतो. तसंही मोहिनीला दुसरं लग्न हे करायचंच नव्हतं असं वेड्या मोहिनीचं मत होतं. पण ती आधीच प्रसादवर जीवापाड प्रेम करत होती हे तिला कधी आणि कसं कळेल हे आता प्रसादच दाखवून देणार होता. डिवोर्स ऑर्डर मिळाल्यावर ती मुंबईत पोचली. प्रसादसोबत जायचं टाळलं होतं
तिने, कारण आताच कुठे डिवोर्स झाला होता, त्यात लगेच प्रसादच्या इतक्या जवळजवळ राहणं तिला पण ना आणि त्याला योग्य वाटलं नाही. मुंबईमध्ये गोष्ट वेगळी होती, पण गावी ते योग्य वाटत नव्हतं. मुंबईत येऊन बोलता बोलता 15 दिवस होऊन गेले होते. मोहिनीला काहीही करून प्रसादला भेटायचं होतं आणि विचारायचं होतं की त्याने नक्की कंचनला कोर्टपर्यंत कसं काय आणलं होतं. पण जेव्हाही दोघंही भेटायचं ठरवत होते तेव्हा मध्येच काही ना काही अडथळे हे येतच होते. डिवोर्स होऊन 15 दिवस होऊन गेले तरी एकदा पण भेट नाही म्हणून प्रसादची चिडचिड होत होती. कारण बहुतेक वेळी अडथळा त्यालाच येत होता. ऑफिसच्या कामामुळे त्याला काही दिवस मुंबई बाहेर पण जावं लागत होतं, म्हणून दोघांची भेट लांबणीवर पडत होती. अखेर खूप ठरवून आणि एक दिवस मोहिनीने ऑफिसला सुट्टी मारून शेवटी भेटायचंच ठरवलं. कुठे बाहेर भेटायला न जाता तिने त्याच्याच फ्लॅटवर जाऊन बोलायचं ठरवलं होतं. कारण कुठे बाहेर भेटून बोलणं म्हणजे वेळेचं बंधन, त्यापेक्षा तिने फ्लॅटवरच शांततेत भेटून बोलायचं ठरवलं होतं. तेही त्याला न कळताच. बघतेस याचे आज नाटक, बघाव तेव्हा नुसतं काम काम काम, असं किती काम करतो बघायचं आहे हे मला आज. बडबडतच ती लिफ्टमधून बाहेर उतरली आणि प्रसादच्या फ्लॅटची बेल वाजवली. अरे यार, आता कोण आलं मध्येच? धड आंघोळ पण नाही होत यार व्यवस्थित. दूधवाला तर येऊन गेलाय, मग आता कोण असेल? परत टिंगटॉंग टिंगटॉंग. अरे हो रे बाबा, आलो की. मग टिंगटॉंग टिंगटॉंग सतत चालूच राहिली. त्याला दाराच्या बेलच्या आवाजाची चीड येत होती, तर हिला तो दरवाजा उघडत नव्हता म्हणून चिड येत होती. दोघेही सकाळी सकाळीच तापले होते. कसा बसा बिचारा प्रसाद टॉवेल गुंडाळून बाहेर आणि बाजूलाच मिळाला तो टी शर्ट घालून घाईघाई आला. दरवाजा उघडला. एक टॉवेलने घाईघाई केस ही पुसत होता आणि कारण ऑफिसला जाण्याची तयारी पण करायची होती. त्यात हा खोडंबा होणार होता म्हणून अजूनच जोरजोरात केस पुसत होता तो. काय काम आहे इतक्या वेळ सारखीच बेल वाजवत का कोणी? खसखस केस पुसताना डोळे मिटलेलेच होते आणि टॉवेल तसाच दारात उभा राहून समोर न बघता बोलत होता. त्याला वाटलं कोणी वॉचमॅन किंवा शेजारी असेल, पण समोरून काहीच आवाज नाही आला म्हणून डोळे उघडून आणि वर मान करून बघितलं आणि बघतच राहिला. आता काय बोलावं सुचत तर काहीच नव्हतं. नक्की ही मोहिनीच आहे की भास आहे तेच कळत नव्हतं. कारण तिचं असं न कळवता येणं त्याला अपेक्षित नव्हतं आणि तेही इतक्या सकाळी सकाळी. म्हणून खूप अचंबितच होऊन तिच्याकडे बघत होता. मॅडम तर उभ्याना एक हात कमरेवर ठेवून आणि करडी नजर रोखून, जणू काही आता प्रसादवर मोठा आघातच होणार होता. कारण आधीच इतक्या दिवसापासून भेटायला त्याला वेळ नव्हता आणि आता दरवाजा उघडायला पण इतका वेळ लावला होता. अय्यो, तू ओरडलास ना तो जोरात? हो मीच. ती पण ओरडली. पण तू आता इथे कशी काय? त्याची तर फजितीच झाली. आता दारातच सर्व बोलणार की आतमध्ये पण बोलणार? त्याच्यावर अजूनच आवाज चढवून ती बोलत होती. अरे सॉरी सॉरी, ये ना ये. नाही म्हणजे अगं कळवलं नाही ना तू, म्हणून बाकी काही नाही. बिचारा सर्व गरीब गाईसारखं हो हो नाही नाही करत होता. ती आतमध्ये आली आणि सोफ्यावर येऊन बसली. ती बसली आणि हा तिच्यासाठी पाणी घेऊन आला. ग्लास तिच्यासमोर धरला. तिने पाण्याचा ग्लास घेतला. पाणी पिऊन त्याच्याजवळ लगेच दिला. पाणी पिऊन झाल्यावर ग्लास ठेव तिथेच, सध्या मी नंतर ठेवेल किचनमध्ये, असं म्हणतच तो तिच्या समोर येऊन बसणार तोवर तिने त्याला सांगितलं, नाही आत्ताच ग्लास किचनमध्ये ठेव. त्याला लक्षात आणून द्यायचं होतं की तू टॉवेलवरच फिरतोय. पण हा वेळा आधीच ऑफिसला जायची घाई, त्यात आता मोहिनी चिडलेली बघून त्याला स्वतःलाच कळत नव्हतं नक्की त्याच्यासोबत हे सर्व काय होतंय. तो तिच्यासमोर सोफ्यावर बसणार तितक्यात, अरे प्रसाद, ग्लास आताच नेऊन ठेव आणि पूर्ण कपडे घालून ये, तिने उभं राहून त्याच्याकडे ओरडून सांगितलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो टॉवेलवरच फिरतोय असं. जोरा डोक्यावर हात मारत तो त्याच्या बेडरूममध्ये पळतच गेला. त्याची अशी फजिती बघून मात्र तिला राग कधीच निवळला. खूप हसली ती. खरं हसू तर त्याच्या निरागस वागणुकीवर आलं होतं. इतका कसा भोळा रे माझा प्रसाद तू, म्हणतच तिने तिच्या कपाळावर हात टेकवला. तिने ओळखून घेतलं की तो आताच आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला होता. म्हणजे त्याने अजून चहाही घेतला नसेल आणि काही खाल्लेही नसेल. एवढा तरी सकाळचे 9 वाजले होते. त्याचं ऑफिस त्याच्या फ्लॅट पासून तर जवळच होतं, पण 9 वाजत आले तरी प्रसादने अजून साधा चहा पण नाही घेतला आणि नाश्ता तर तो रोजच ऑफिसलाच करायचा. त्याची अशी खाण्याची आभाळ बघून तिला मनात कसं तरी झालं. जीव तडमडला. ती हळूच जागेवरून उठून किचनमध्ये डोकावली. किचन ओट्यावर चहाचं सामान आणि दुधाची पिशवी आधीच काढून ठेवलेली होती. कदाचित ऑफिसला जाण्याच्या घाईघाईमध्येच
चहा बनवून निघत असेल तो, म्हणून आधीच तयारी करून ठेवत असेल. तो बेडरूममध्ये कपडे चेंज करायला गेला तोपर्यंत पूर्ण तयार होऊन येईपर्यंत तिने चहा उकडून ठेवला. फ्रीज उघडून बघितलं. एक बाजूला ब्रेड आणि बटर वगैरे दिसलं तिला, पण ते काही त्याला खायला द्यायची इच्छा नाही झाली तिची. चहासोबत तिने किचन ओट्यावर एक प्लास्टिकच्या डब्यात बिस्किट ठेवलेले बघितले आणि ते घेतले. किचनमध्येच एक बाजूला थोडं उंचावर देव्हाऱ्यात कृष्णाची एक मूर्त होती. खूप सुंदर मूर्त होती. चहा होईपर्यंत तिने मूर्तीची पूजा करून अगरबत्ती लावली आणि किचन आणि हॉलमध्ये नेऊन फिरवून आणली. घरभर अगरबत्तीचा सुवास दरवळला. थोडा बेडरूममध्येही गेला असावा म्हणून तर प्रसाद पण पटकन बाहेर आला. तो बाहेर आला तर त्याचं मन अगदी प्रसन्न झालं. दोन सुगंध नाकात तरवले. एक म्हणजे आल्याचा चहाचा आणि दुसरा चंदन अगरबत्तीचा. आज त्याला जणू काही गावी आई जवळ घरी असल्यासारखंच वाटू लागलं. त्याने किचनमध्ये हळूच डोकावून बघितलं. ती गॅसकडे तोंड करून उभी होती. हा, झरकन मागे वळून तिने बघितलं तर ती एकदम घाबरली होती, कारण त्याने तिच्या मागून तिला विळखा घातला होता. त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेतून तिच्या पोटावर घट्टपणे स्थिरावले होते आणि त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर विसावली होती. तिच्या मोकळ्या केसांत तो हरवून गेला. त्याचा श्वास तिच्या मानेवर तिला भासला आणि ती अचानक भजन गुणगुणत असताना जोरात दचकली. त्याचंही त्याला लक्षात आलं नाही, कारण अचानक तो तिच्या हळू आवाजात हरवला होता. तो कधी तिच्याकडे असा ओढला गेला त्याचं त्यालाच कळालं नाही. तिने तिचे दोन्ही हात मागे किचन ओट्यावर टेकवले आणि ती थोडी अजून मागे झुकली. नुकताच त्याने मारलेल्या डिओचा सुगंध तिला बेभान करून गेला. तो तिच्या नजरेत हरवला होता. दोघांच्या हृदयामध्ये खूप धडधड होत होती आणि दोघांमध्ये अजिबात अंतर नसल्यामुळे तिच्या श्वासाची वाढलेली गती आणि तिच्या मनाची होणारी धडधड त्याला लगेच जाणवली. ती कसनूस इकडे तिकडे बघू लागली आणि तोही भानावर आला तसा पटकन मागे फिरला. त्यालाही कळालं आपण काय माती खाल्ली ते. त्याची तारांबळ उडाली. ती मात्र डोळे लावून सुस्कारा सोडत होती आणि स्वतःला शांत करत होती. थोड्याच वेळात स्वतःला शांत करून तिने 2 कपात चहा गाळला आणि एक ट्रेमध्ये 2 कप चहा आणि काही बिस्किट घेऊन ती त्याच्यासमोर सोफ्यावर जाऊन बसली. तू ऑफिसला जाणार आहेस का आज? त्याला अजूनही अपराधीपणाची भावना दाटून येत होती. तिच्या नजरेला नजर मिळवणं टाळत होता तो, म्हणूनच तिनेच त्याला बोलतं केलं. हो जाणार होतो ना, पण मी आताच मेल केला ऑफिसमध्ये सुट्टी घेतल्याचा. त्याला आता जरा नॉर्मल फील झालं. बरं झालं सुट्टी घेतलीस, नाहीतर मीच आज तुझी सुट्टी केली असती. ती त्याला अजून नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होती. दोघांचा चहा घेऊन झाला. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर तिने त्याला नाश्त्याला काय खाणार विचारलं, पण त्याने बाहेरून मागवतो सांगितलं. पण तिने आज ठरवलंच होतं की त्याला आज घरचंच खाऊ घालेल म्हणून तिने त्याला फक्त घरात पोहे किंवा दुसरं काही आहे का ते विचारलं. त्याला जास्त काही बनवता येत नसल्यामुळे पोहे आणि बाकी इन्स्टंट फूड पॅक्स होते. तिने पोहे बनवण्याचं ठरवलं. तो पण खूप खुश झाला. मोहिनी खरं आहे यार. माझी आई नेहमी म्हणते एका स्त्रीशिवाय घराला घरपण नाहीच. अच्छा असं आहे तर मग कर ना लग्न. तिनेही त्याला चिडवले. मी तर कधीच तयार आहे, पण तिचंच सतत तळ्यात मळ्यात चालू असतं. त्याने पण आज मनातलं बोलायची संधी साधली. असं वय, मग तर कोण आहे ती सांगच तू आता मला. कशी तयार होत नाही तुझ्याशी लग्न करायला बघतेच मी तिला. एका हातात चमचा धरून एक हात कमरेवर ठेवून ती बोलत होती. ती त्याची उडवत होती. तिला पोहे मिळत नव्हते म्हणून तिने त्याला पोहेचा डब्बा काढून द्यायला बोलावलं. धाडकन धपक आपटला ना डब्बा. बनव गप्पपणे पोहे म्हणतच रॅकवरूनच पोह्याचा डब्बा काढून त्याने किचन ओठ्यावर डब्बा आपटला आणि तडफडतच हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन रेलून बसला. मोहिनीच्या बोलण्यावर पुरता चिडला होता तो. त्याची अशी चिडचिड बघून ती मात्र जोरजोरात हसत होती. तो जाणाऱ्या दिशेनेकडे नजर लावून बघू लागली. तिचं हसू ऐकून तोही मनातून नरमला आणि मस्त सोफ्यावर पडून घेतलं. आयत्या नाश्त्याची तो आज मेजवानी घेणार होता. तिने 2 प्लेट्समध्ये गरम गरम पोहे आणि सोबत थोडंसं फरसाण आणलं. दोघांनी सोबत नाश्ता केला. थोडंसं किचनमधील आवरून ती त्याच्यासमोर येऊन बसली आणि तिने कंचनचा विषय त्याच्यासमोर काढला. त्याला तिला सांगावं वाटत नव्हतं, पण तिला नाही सांगितलं तरी ती ऐकल्याशिवाय सोडणार नाही हे त्याला माहिती होतं. म्हणून त्याने अखेर सुरुवात केली सांगायला. तुला आठवतं मोहिनी, तुझ्या डिवोर्सच्या शेवटच्या तारखे आधी आपण एक बागेत भेटलो होतो. तेव्हा तुझ्या डिवोर्सला काही दिवस बाकी होते.
तिथून तुला भेटून आल्यानंतर काहीच सुचत नव्हतं. डोकं खूप जड पडलं होतं, म्हणून मी घरी आल्यावर बेडवर पडून होतो. तितक्यात शुभम दादाचा फोन आला. माझ्या आवाजावरून त्याने लगेच ओळखून घेतलं होतं की मी कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहे. म्हणून त्याने सर्व विचारपूस केली आणि मीही त्याला सर्व खरं खरं सांगितलं. दादाने सर्व ऐकल्यावर मला दुसऱ्या दिवशी मिळेल त्या ट्रेनने गुजरातला पोहोचायला सांगितलं. तो तिकडूनच निघणार होता आणि मी इकडून निघालो. आम्ही दोघेही थोडं मागे पुढे वेळात सुरतला पोहोचलो आणि तिथून मिशन कंचन स्टार्ट केलं.